चला तर मग आज आपण बघूया तांदूळ न भिजवता अगदी झटपट 1 दिवसात होणारे खुसखुशीत आणि दुप्पट फुलणारे तांदळाचे बॉबी पापड। तांदूळ स्वच्छ धुवून सावलीमध्ये 3-4 तास वाळवून घेतले आणि मग दळून आणले। आता एक पातेलं भरून तांदळाचं पीठ घेतले, त्याच्यासाठी 2 पातेलं पाणी गरम करायला ठेवलं, त्यात 2 चमचे पापड खार, चवीनुसार मीठ, थोडंसं जिरं घातलं। पाणी गरम झालं चांगलं की त्यात मग तांदळाचं पीठ घालून लाटण्याने हटवून घेतलं। पाणी उकळू द्यायचं नाही, फक्त गरम होऊ द्यायचं। उकळत्या पाण्यामध्ये पीठ घातलं तर गाठी होतात। 10 ते 15 मिनिटं गॅसच्या स्लो फ्लेमवरती हे पीठ वाफवून घ्यायचं आहे। अधूनमधून याला लाटण्याने हटवून घ्यायचं, नाहीतर खालच्या साईडला करपण्याची शक्यता असते। 10 ते 15 मिनिट पीठ वाफवून झाल्यानंतर एका कॅरी बॅगमध्ये पीठ घालायचं आणि छान मळून घ्यायचं आहे 7-8 मिनिटं आणि सोऱ्यामध्ये पीठ भरून अशा प्रकारे तांदळाचे बॉबी पापड बनवायचे। मस्त 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे, खूप खुसखुशीत होतात। करून बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा।